शिंदे सरांना हां. विचारतो, सिद्धार्थ शिंदे सर, हा एक हां, विचार. खूप मोठा विषय आहे की गॅझेटियर लागू होणार आहे. येतो मी, सरकारची बाजू मला जाणून घ्यायची आहे. आज थोडं तुम्हाला हे करतो, आधी मी किस पाडतो, नंतर येतो राजकीय प्रतिक्रिया घ्यायला. शिंदे सर प्लीज. गॅझेटियर लागू होणार आहे म्हणजे सुरुवात बघा कशी केली. हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन हा. मराठा समाजाच्या पात्र, ही गोष्ट विलासजी तुम्ही जेव्हा वाचलं तेव्हा हा शब्द गळाला अरे होता. हा हा. पात्र व्यक्तींना ते मग पुढचं आहे. आता पात्र कोण आहे ते ह्या त्रिसदस्यीय कमिटीला ठरवावं लागेल. आता जे म्हणले की आता कापू तेलंगणामध्ये कापू मेजॉरिटी आहे. हा. कापू समाज पण रिझर्वेशन मागत आहे मराठ्यांसारखा, कारण ते कल्टिवेटर होते. तर हा. आता आपण ज्या शब्दांमध्ये तुर्तास शब्दांमध्ये नको जायला, बरं. शब्दांमध्ये आपण अडकत राहिलो तर परत लोकांमध्ये गैरसमज पसरेल. आता प्रोसेस यांनी सरकारने हे दिलेलं आहे, सरकारला ते प्रूव्ह करायचं आहे. आणि जर उद्या कोण कोर्टात गेलं, हा. चव्हाण साहेब पण आता सांगतील, आता ते पण पत्रकार राहिलेले आहेत, कोर्टात गेलं तर सरकार त्याला डिफेंड करेल. आणि जर ह्यातून घात झाला मराठा समाजाचा तर हा. सरकार गव्हर्नमेंट इज आन्सरेबल, त्यांना त्याचं नुकसान मी पत्करावं लागेल. विचारतो अजितरावांना. अजितराव बघा, तुम्हाला आज वाटलं असेल गुलाल उधळला, आंदोलक परत गेले, पण कोंडी काही संपत नाहीये. ओबीसी म्हणतायत आमचा घात झालाय, मराठा समाजाकडून असं म्हटलं जातंय की आम्हाला जे पाहिजे होतं ते तसं मिळालेलं नाहीये. आता किती तारेवरची कसरत आहे मी समजू शकतो तुमची, पण सगळ्यात महत्वाचा आहे हा जो जी आर दिलाय तो डिफेंड करणं तुमच्यासाठी. एका बाजूला ते आरक्षण 10% आणि हा जी आर. विलासरावजी, इथं सर्व अभ्यासक आहेत. बनसोड सरांनी जे म्हणणं मांडलं, बनसोड सर, याच्यामध्ये काही सूचना आपण सरकारला अजून करू शकता. आपली सूचना अत्यंत महत्वाची आहे. मी ती उपसमितीच्या आणि इतर महत्वाच्या लोकांच्या कानावरती घालेन. कोंढरे सर जसं म्हणाले तसं आणखी एक डॉक्युमेंट इथं आपल्याला मिळालं आहे. शिंदे साहेब, आपण अनेक महत्वाच्या गोष्टी इथं उद्धृत केलेल्या आहेत. त्याचा अर्थ मला चांगलाच कळतो. याच कार्यक्रमामध्ये आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मी काहीतरी बोललो होतो आणि त्याच्यामुळं संबंध महाराष्ट्रभरामधनं समाज बांधव प्रचंड माझ्यावरती नाराज झाले होते. पण मी थोडासा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला होता की आपण नेमकं काय मागतो, आपण कुठं चाललो आणि आपण काय केलं पाहिजे. पण आता या परिस्थितीमध्ये मला इतकंच सांगायचं आहे की सरकार म्हणून माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक भूमिका निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये घेतलेली आहे. ती म्हणजे मराठा समाजाला सामाजिक न्याय देताना इतर कुणावरही अन्याय होऊ नये. ओबीसीनं अजिबात घाबरण्याचं काही कारण नाहीये. झुकलंय सरकार यांच्या पुढे. नाही विलासरावजी, याच्यामध्ये सगळे सोयरे शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये बघा ना, नातेसंबंध आणि नातेसंबंध कसे डिफाईन करणार. मला जात प्रमाणपत्र पाहिजे असेल तर मी दिलं पाहिजे ना, दुसरा कोण ऍफिडेव्हिट देणार. सगळे सोयरे आणलाय, धक्का लागलाय. पितृसत्ताक पद्धतीतूनच मंगेश रावते होईल. मी सुद्धा याच कार्यक्रमात तेच म्हणलं होतं की मी मंगेश तसानेंना काही म्हणू दे, मंगेश तसाने अजित चव्हाणला म्हणू दे, बाबा तू झाला कोणबी, पण त्याची व्हॅलिडिटी झाली पाहिजे. याच्यामध्ये मंगेशजी मला एक एक घेऊ देत. मी विलासरावजी या सगळ्यामध्ये सुरुवातीपासून आमच्या सरकारनं, माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं होतं की मी या सगळ्यामध्ये कुठंही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि खोटं तर अजिबात करणार नाही. या आम्ही आता हे जे सांगितलंय, आमच्या मंत्र्यांनी, आमच्या उपसमितीने जे सांगितलंय त्याच्याकरता आम्ही निश्चितपणे बांधील आहोत. ज्या पद्धतीनं ओबीसी सारखंच सगळं काही मराठा समाजाला मिळालं पाहिजे याच्या करताचे प्रयत्न आम्ही आधीच केलेले आहेत. अजितराव ऐका, आता आपल्या कार्यक्रमात ते सहभागी झालेल्या डॉक्टर शिवानंद भानुसे सर आहेत, ते मला आता मेसेज केलाय त्यांनी, मी तो मेसेज वाचून दाखवतो. ते म्हणतात नवीन काय होणार आहे, यापूर्वीच्या शासन आदेशांमुळे आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत होतं त्यात नवीन काय होणार आहे तुम्ही सांगा जरा महाराष्ट्राला, असं त्यांचं म्हणणं आहे. मी सांगतो. सर हा, बरं तुम्ही सांगा सर. विलासरावजी एक मिनिट. नाही तर एक मिनिट. याच्यामध्ये असं आहे, आपण एक लक्षात घ्या की सरकारची भावना याच्यामधली आपण लक्षात घेतली पाहिजे की ठीक आहे, आता जरांगे साहेब आले, ते बसले, त्यांनी आग्रह केला, आम्ही गेलो, सांगितलं देऊ, पण याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ आणि त्याच्या आधीचे जे टप्प्याटप्प्यानं सरकारनं सगळं केलंय, अगदी तालुका पातळीपासून, ते पाहिलं पाहिजे ना विलासरावजी. बरं ठीक आहे, रवींद्र सर सांगतील ते. सरकार पहिल्या वेळेला आश्वासन दिल्यापासून याच्यावरती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, छोटीशी. ठीक आहे, राजकीय कमेंट झाली तुमची. हा रवींद्र सर. विलासजी, एक मी इंटरप्ट करू का थोडंसं? हा प्लीज सर बोला. बघा, आता अजितजी काय म्हणले
प्रमाणपत्र मिळतील, व्हॅलिडिटी होईल का नाही, त्याच्यात खरा कॅच आहे. एक्झॅक्ट. प्रमाणपत्र तुम्ही लाखांना द्याल, व्हॅलिडिटी मिळेल का नाही, व्हॅलिडिटी मिळवणं किती अवघड आहे हे मला माहिती आहे. इंडिव्हिज्युअल केस फार हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जातात केसेस, त्याच्यात खूप टप्पे आहेत. तर व्हॅलिडिटी कशी मिळेल ते बघावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, हे जर प्रमाणपत्र मिळालं आणि व्हॅलिडिटी मिळाली तर ते आत्ताच्या ओबीसी मध्येच हे सगळे समाविष्ट होतील आणि त्यांना सगळे ओबीसीचे फायदे मिळतील. आता ते कधी होईल मला माहित नाही. ओबीसी समाज त्याच्यावर नाराज होईल का? होणार आहे, कारण त्यांच्या ताटात अजून वाटेकरू आलेले आहेत. हे मी वस्तुस्थिती आहे ती सांगतो. अगदी एक्झॅक्टली सर. आणि मला नातेसंबंध आणि कुळातील याचं डेफिनेशन क्लिअर नाही. हे डेफिनेशन क्लिअर होणं महत्त्वाचं. बर ठीक आहे. तुम्ही बनसोड शिंदे सर. साहेब सांगा ना, नातेसंबंध आणि कुळाचं डेफिनेशन. विलासजी, मला फक्त सरकारकडून नाही एक मिनिट. बनसोड सरांकडून एक सबमिशन घेतो. हा बनसोड सर प्लीज. मराठवाड्यामध्ये शिंदे सर 2,39,000च्या आसपास नोंदी मिळाल्या. त्यांना सर्टिफिकेट इश्यू झाले 2,39,000 लोकांना. बर. आणि त्याच्यापैकी व्हॅलिडिटी फक्त 3,000 लोकांची सुद्धा नाही. म्हणजे दॅट इज नॉट मोर दॅन लेस दॅन 1%. आणि व्हॅलिडिटी देणं, आमचा मूळ मुद्दा हा आहे की नोंदी कोणी शोधल्या? सरकारने शोधल्या, शिंदे कमिटीने. बरोबर आहे, आमचं म्हणणं आहे. त्या नोंदीच्या आधारे सर्टिफिकेट दिलं. मग परत व्हॅलिडिटीची गरज कोणती आहे वेगळी? म्हणजे जर सरकार नोंदी शोधतं, आम्ही कोणता कागद आणून दिला तर तो तपासणं गरजेचं आहे. पण सरकार जो कागद देतं आणि त्या आधारे जो सर्टिफिकेट सरकार देतं, तर त्याची शहानिशा करण्यासाठी इतके दिवस का? म्हणजे जर 2,39,000 मध्ये 3,000 लोकांना फक्त व्हॅलिडिटी मिळालेली आणि या जी आर मध्ये काय ऍडिशनल आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या जी आर मध्ये काहीही ऍडिशनल नाही. या जी आर मध्ये फक्त जे भूमिहीन आहेत, म्हणजे ज्यांच्या नावावर जमीन नाही किंवा ज्यांच्या वडिलोपार्जित जमीन नव्हती, तर त्यांच्यासाठी हा जी आर आहे. बाकीचा हा जी आर कोणाच्याही कामाचा नाही. ज्याच्या नावावर शेत जमीन आहे त्याच्यासाठी हा जी आर ऑलरेडी आहेत विलासजी. आणि हा जी आर 2012चा भटक्या विमुक्त जमातीचा. माझा आवाज येतोय? हा येतोय. मी मंगेश ससाणींचा त्याच्यावर सबमिशन घेतो पटकन. तुम्ही जो आता मुद्दा मांडला, एक तर व्हॅलिडिटीचा मुद्दा ते मांडतायत. हा लक्ष्मणजी येतो तुमच्याकडे, लगेच तुमच्याकडे येतो. जे आता बनसोड साहेब जे म्हणतात ते व्हॅलिडिटीचा, तर हा फक्त मराठा समाजाच्या सर्टिफिकेट साठी नाही. महाराष्ट्रातल्या तमाम जे ओबीसी, भटके विमुक्त, SC ST सर्वांना जातीचं प्रमाणपत्र, पहिलं जे कास्ट सर्टिफिकेट मिळतं ते 1-2 पुराव्यावर मिळतं. पण तुमची व्हॅलिडिटी व्हिजिलन्स कमिटीने व्हिजिलन्स केल्यानंतर तुम्हाला 1960 आधीचे पुरावे द्यावे लागतात. आजोबांचे पंजोबांचे पुरावे द्यावे लागतात. आणि कुमारी माधुरी पाटील या खटल्यामध्ये जातीचं प्रमाणपत्राचा कसा गैरवापर होतो, कसे याच्यामध्ये पैशाचा बाजार होतो आणि या संदर्भामध्ये नियम आखून दिलेले आहेत. त्यामुळं सर्टिफिकेट दिलं आणि व्हॅलिडिटी काय गरजेची आहे हे तर मुळात चुकीचं आहे. सर्वात महत्वाचं आता बनसोड साहेब म्हणतात हे फक्त भूमिहीन. सर्वात महत्वाचं याच्यामध्ये जे आपण जे म्हणतो याचं गमक आहे, तर शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये काय नातेसंबंध आणि कुळातील याची डेफिनेशन काय? नातेसंबंध म्हणजे वडिलांकडच्या आधीचा सगळे सोयरेच्या JR मध्ये होता की रक्त नातेसंबंध आणि वडिलांचे मी घेतो वडिलांचे मी त्याचं उत्तर घेतो. याचं स्पष्टीकरण द्यावं फक्त. वडिलांचंच असणार, वडिलांचंच असायला कारण पाहिजे. सर त्याच्याबद्दल खूप लक्ष्मणजी तुम्ही बोला, मी नंतर सिद्धांत सरांकडे जातो. मुळात गावातील, नात्यातील आणि कुळातील हा एवढा व्यापक अर्थ झाला या गोष्टीचा की याच्यामध्ये काही डेफिनेशनच नाही यामध्ये. आणि मुळात आता कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात आता चर्चा चालली होती. आता मी तुम्हाला एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की एखाद्या लोकल बॉडीज मधलं ज्यावेळी सर्टिफिकेट घेऊन एखादा उमेदवार येतो आणि निवडणुकीला उभं राहतो, निवडणूक आयोग त्याचं ते सर्टिफिकेट ग्राह्य धरतो. तो सर्टिफिकेट देतो आणि पुन्हा ती केस 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष चालत राहते. आणि तो मात्र तिथला तो लाभ घेऊन तो 5 वर्षाचा त्याची टर्म पूर्ण होते. मग तोपर्यंत तो खरा जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये जो बलुता अलुता कारू नारू भटका जो उभा आहे, तो माणूस मात्र तिथल्या तिथं त्याचं हक्क आणि अधिकार जागच्या जागेवर मारले जातात. मला वाटतंय हा जो JR काढलाय, या JR मध्ये या प्रस्तावनेला जर काय किंमत द्यायची म्हणलं, महत्व द्यायचं म्हणलं, एवढी सुमार दर्जाची ही प्रस्तावना आहे. याच प्रस्तावनेमध्ये यांनी सामर्थ्याचं प्रतीक म्हणून मराठवाड्याकडे पाहिलेलं आहे. याच प्रस्तावनेमध्ये 4 नंबरच्या पॅरेग्राफ मध्ये या संपन्न अशा मराठवाड्यात असा शब्द प्रयोग केलेला आहे. बहुतेक त्यांनी आले नव्हते वाटतंय, ते बहुतेक लिहिताना ना हे लिहिणारे मराठवाड्यात आले नव्हते बहुतेक. बरोबर ना? असं जर
असं जर इथे या इथे प्रस्तावनेमध्ये एसीत लिहिलं बसून गेलं त्यांनी काय असेल, कुठला पिक्चर बघितला काय माहितीये. असं जर या माझं प्रस्तावनेमध्ये वेगळं मत आहे. लिहिलं असेल, जरांगेंना फक्त मराठवाडा असं जर या दाखवण्यासाठी प्रस्तावनेमध्ये काही लिहिलं केलं. असेल, मला कंप्लीट करू द्या. संपन्न आहे. हा बरं मला ठीक आहे. अरे मला अरे याचा काही जिथं संदर्भ कसा लागतो काय लागतो ह्याच्यावर पण परत 1-2 तास चर्चा होईल. पण मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी तुमचं लिटरेचर इथं अनेक घराण्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत, याच्यामध्ये वाकाटक लिहिलंय, चालुक्य लिहिलंय, यादवकालीन लिहिलंय, हे का लिहिले गेले मला काही त्याचा संदर्भ नाही सापडला. पण लिटरेचर जर एवढं स्ट्रॉंग असेल, इतिहास जर एवढा स्ट्रॉंग असेल, तर या गोष्टींना सुद्धा एखाद्या कम्युनिटीला, बॅकवर्ड कम्युनिटीचे जर काही लाभ द्यायचे असतील, तशी संधी उपलब्ध करून द्यायची असेल, ओबीसीचं रिझर्वेशन द्यायचं असेल, तर त्या आयोगाच्या पॅरामीटर्स मध्ये हे कुठेही बसत पण नाही. तो आहे ना, मराठवाड्याचा संपन्न इतिहास आहे. मुद्दा तो मग आता असेल नाहीये. तर ते तो बॅकवर्डनेस प्रूव्ह irrelevant करू होईल, शकत पण नाहीत. तो अभिमानानं ते सांगतो ना बॅकवर्डनेस प्रूव्ह मराठवाडा. करू शकत नाहीत. त्यांना अजितराव, OBC आमची चं परिस्थिती आरक्षण वाईट आहे मिळू हो. शकत नाही. अजित- पूर्ण जबाबदारीनिशी मी इथं बोलतोय तुमच्या समोर. पण हा. तुम्ही ही सगळे कुणी मराठवाड्याचे प्रस्तावना व्यक्ती लिहिली, आहोत. ठीक आहे आणि ठीक आहे. त्यांचं आपण खरं तर कौतुक केलं पाहिजे. प्रस्तावनेवर की आपण त्यांच्या- नंतर एक सविस्तर चर्चा करू. मुद्दा भरकटू नये. मला एक नवीन मुद्दा चर्चेत आणायचा आहे. नवीन मुद्दा चर्चेत आणायचा आहे. आणि कोंढरे सर आणि रवींद्र बनसोड सर, तुम्ही मला ह्याच्याबद्दल सांगा. प्रतिज्ञापत्र देऊन जर उद्या अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळालं तर असं होऊ शकेल का की याच्यातनं पैशाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, अशी काही भीती वाटते तुम्हाला? नाही सर, 100% होणार आहे. कारण कसं आहे की ज्याच्याकडे सर्टिफिकेट असेल व्हॅलिड झालेलं, हा तर तो पैसे घेऊनच देतो. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो. एसटी समाजामध्ये मन्नेरवार नावाची जात आहे, त्या लोकांच्या सोबत मी राहिलेलो आहे माझ्या हा. आयुष्यातले 15-20 वर्ष. बरं. तर मी बघितलं की ज्याच्याकडे व्हॅलिडिटी असेल, एक तर तो दुसऱ्याला देतच नाही पहिल्यांदा, हा. त्याला स्पर्धा होऊ नये म्हणून, आणि दिली तर तो पैसे घेऊन देतो, त्याच्याशिवाय तो देत नाही. हे यातलं प्रामुख्य नाही. आणि मला जी ओळख सांगायची होती सर, सगळ्यात महत्वाचं मला शिंदे सरांना पण कोट करायचंय, अतिशय महत्वाचं शासनाला कोट करायचंय. जे अजित सर तुम्ही आहेत, मी ते चुकून खालची ओळ वाचली. हे बघा, त्याच पानावर 2 नंबरच्या पानावर सर, ते फक्त गॅझेटियर दाखवावर 2 नंबरच्या पानावर हा. तत्कालीन निजाम सरकारमध्ये, हम्म. खालून 3री लाईन 2 नंबरच्या पानावर, तत्कालीन निजाम सरकारमध्ये हम्म. कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाईल. हम्म. हम्म. मिळालं आपल्याला? चुकलं.